पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैसा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. श्रीराम. समर्थ या श्लोकामधून आपल्याला बोध करतात की बाबा रे, मी जे तुला बोलतो त्या बोलण्याचा तू वीट मानू नको, कंटाळा मानू नकोस. कारण का तर याचा जर तू आता कंटाळा केलास तर मग तो तुला जोडणारा जो राम आहे, परमात्मा आहे, तुला प्राप्त होणारा, तो कसा बरे होईल. त्यामुळे त्याचा वीट मानू नकोस. आणि आता जे सर्व काही चाललेलं आहे हे सर्व तुझ्या जीवनामध्ये असंच चालू असेल अशा भरवशावरती राहू नकोस. अशा प्रकारचा एक आपल्याला जाता जाता इशाराही समर्थ या श्लोकामधून देऊन जातात. असा या श्लोकाचा सरळ अर्थ होतो. मंडळी, विचार करताना आपल्या लक्षात असं येतं की समर्थांच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे. जवळजवळ 24-25 श्लोक झालेले आहेत आणि त्यानंतर समर्थांच्या लक्षात असं आलं की मी जे सतत फटकारतोय, सतत जे एका प्रकारचं असं तीक्ष्ण बोलतोय, सतत जे मनाला कडू वाटणारं, कडवट वाटणारं बोलतोय, त्याच्यामुळं कदाचित ऐकणाऱ्यांना त्याचा कंटाळा येत असेल, कदाचित त्याचा वीट येत असेल, हे समर्थांच्या लक्षात आलेलं आहे. मंडळी, संत हे फार समाजाचं मन जाणणारे असतात. कोणाला काय वाटतंय त्यांच्या लवकर लक्षात येत असतं. त्यामुळं समर्थांची ही गोष्ट लक्षात आली की आपण सतत उपदेशाचे जर डोस पाजत राहिलो तर ते लोकांना आवडणार नाही. परंतु समर्थ म्हणतात, करणार काय बाबा त्याशिवाय. हे तुम्हाला आत्ता जरी कटू वाटत असलं तरी पुढे ते तुम्हाला परिणाम चांगला देणारी गोष्ट आहे, म्हणून हे सतत बोलावं लागतं. मंडळी, शहाण्या मनुष्याची व्याख्या करत असताना शास्त्रामध्ये अशी व्याख्या केलेली आहे की पुढच्या परिणामाचा जो विचार करतो त्याला शहाणा म्हणतात. सध्या परिस्थितीत काय होईल यापेक्षा पुढे त्याचा परिणाम काय होईल आपल्या कृतीचा, आपल्या वागण्याचा, आपल्या बोलण्याचा, पुढे जाऊन परिणाम काय होईल याचा विचार करून जो कृती करतो, जो बोलतो, जो वागतो, त्याला शहाणा असं म्हणतात. मंडळी, ही शहाण्याची व्याख्या आहे. एक उदाहरण याबद्दल सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की पुढचा विचार करून वागणारा तो शहाणा ठरत असतो नेहमी. 3 भाऊ होते आणि त्यांचे वडील वारले, वयोमान परतवे. आता वारल्यानंतर त्यांचं एक प्लॉट होता म्हणा, त्यांची एक जागा होती म्हणा. ती जागा काही कामाची नव्हती आणि ती विकावी असा निर्णय 3 भावांनी घेतला. कारण 3च मुलं होती, त्या 3घांचे त्याच्यावरती असणारा वारसा हक्क होता आणि त्या 3घांनी मिळून ती जी जागा होती ती विकण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ती जागा विकली. 40 लाख रुपये आले त्या जागेचे, अशी आपण कल्पना करूया. आपल्याला काही द्यायचे नाहीत, घ्यायचे नाहीत. तेव्हा त्या जागेचे 40 लाख रुपये आले. अर्थात 3 भावांचे त्याच्यामध्ये वाटण्या 13 लाख रुपये, 13.25 लाख रुपये काहीतरी प्रत्येकी वाटणीला आले. आता हे जे 3 भाऊ होते हे 3 वेगवेगळ्या प्रकृतीचे होते. त्यातला एक भाऊ त्याने असा विचार केला की कधी नाही तो एवढा पैसा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या हातामध्ये आलेला आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण कायम हालातच दिवस काढलेले आहेत, कायम अशी गरिबी बघितलेली आहे, मनासारखी काही मजा आपल्याला करता आली नाही. तेव्हा आता हा पैसा आलेला आहे, आपण मजा करून घ्यावी त्या पैशामध्ये, असा विचार केला. पैसे आल्या आल्या मित्रांच्या सोबत पार्ट्या करणं, सकाळी एक वेगळा हॉटेल, संध्याकाळी एक वेगळा हॉटेल, अशा ठिकाणी जेवायला जाणं, वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला जाणं. काही जवळपासच्या परदेशामध्ये तो सहलीला जाऊन आला कुटुंबासहित. अशा प्रकारे तो त्या 13-13.5 लाखाचा खर्च करत राहिला. मंडळी, असा खर्च केल्यानंतर आलेला पैसा किती दिवस पुरणार आहे. तो पैसा साधारण 1.5 वर्षामध्ये तो पैसा संपला. 13 लाख रुपये आलेले 1.5 वर्षामध्ये ते पैसे सगळे खर्च करून संपले.
आणि परत परिस्थिती अशी झाली की मागं तसं पुढं. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की एरे माझ्या मागल्या आणि ताक कऱ्या चांगल्या. परत आणि होती तशी विपन्न परिस्थिती. मग कुठला हॉटेल, मग कुठले मित्र, मग कुठले आणखीन चैन्या, मग कुठली पार्टी. परत भाजी भाकरीची गाठ आहे तशी आहे. पैसा आलेला संपून गेला. या प्रकृतीचा एक भाऊ होता. दुसरा जो होता तो थोडा विचारवंत होता. त्याने असा विचार केला की हा पैसा कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवावा, ज्याच्यामधून आपल्याला काही व्याज मिळेल, पैसा आहे तसा सुरक्षित राहील, अशा ठिकाणी तो पैसा गुंतवावा. त्यांनी तिथं तो गुंतवला. पैसाही शिल्लक राहिला आणि थोड्याफार प्रमाणात त्याचं मासिक व्याजही यायला सुरू झालं. त्या भावाची परिस्थिती थोडी चांगली राहिली. आहे त्यापेक्षा थोड्या वरच्या स्थितीला तो आला. आणि तिसरा जो होता तो अतिशय हुशार होता. त्यांनी विचार केला की कधी नव्हे तो हा पैसा आपल्या हातात आलेला आहे, तो जर असा आपण वाया घालवला, चैन करत बसलो, मौज मजा करत बसलो, तर पैसाही संपून जाईल आणि पुढे आपल्याला परत मागं तसं पुढं हे भोगावं लागेल. त्यांनी विचार करून छोटासा एक दुकान गाळा घेतला. त्याच्यामध्ये व्यापार चालू केला. धंद्यामध्ये ते पैसे गुंतवले आणि धंद्यामध्ये जो पैसा गुंतवतो त्याचा पैसा कितीतरी पटीनं लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रमाणात वाढत असतो. मात्र धंदा प्रामाणिकपणानं, व्यवहार कुशलतेनं करावा लागतो. त्या मुलाने तसा केला आणि 13-13.5 लाखाचे 2 वर्षामध्ये 25-30 लाख रुपये त्याने जमा केले त्या पैशावर. असा तो श्रीमंत झाला. आणि पुढं मग त्यानं गाडी घेतली, परत आणखी चांगलं घर दुरुस्त केलं वगैरे, त्याची संपन्न परिस्थिती झाली. आता 13-13.25 लाख रुपये जे आहेत ते तिघांना समानच मिळालेले होते. परंतु एक जो अविचारी मुलगा होता त्यांनी त्या पैशाचा विनियोग कसा केला हे आपण बघितलं. मध्यम विचाराचा होता त्यांनी कसा केला हे बघितलं. आणि उत्तम विचाराचा होता त्यांनी त्याचा विनियोग कसा केला हे बघितलं. मंडळी, ह्याच्यावरून आपल्या लक्षात ही गोष्ट येते की भगवंताने देताना सगळ्यांना बरोबर समान दिलेला आहे. नरदेह हा समान दिलेला आहे भगवंताला. पण त्याचा उपयोग मनुष्य कसा करून घेतो त्यावरती त्याचं पुढचं भवितव्य ठरतं. आणि शहाणा त्याला म्हणायचं की जो परिणामाचा विचार करून वागतो. तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे, तुका म्हणे जाणे तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे तुका म्हणे जाणे तुका म्हणे जाणे. तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे. अशी शहाणी माणसं फार दुर्लभ असतात. नाहीतर बहुसंख्य समाज हा अडाणीच आहे, बुद्धिहीन आहे, बुद्धिमंद आहे. म्हणून अशा समाजाला सतत वारंवार शिकवावं लागतं. त्यांना वारंवार उपदेशाचे डोस पाजावे लागतात. ते सुरुवातीला ऐकताना आपल्याला कटू वाटतं, पण परिणाम त्याचा अतिशय गोड होत असतो. मंडळी, आजारी पडल्यानंतर औषधही घेताना आपल्याला कडू वाटतं, औषध नको वाटतं. परंतु त्या औषधाचा परिणाम पुढे जाऊन रोगाचं निवारण ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या औषधाचा परिणाम खरा जो काय तो आपल्याला कळतो. म्हणून रोग झाल्यानंतर काही आजार असे असतात की त्या आजारामध्ये कुपथ्य खावं असं वाटतं. म्हणजे त्या आजाराला जे बाधक आहे, त्या आजाराला वाढवणारं जे आहे असं खाण्याची इच्छा होते. पण त्यावेळेला जर ते मन त्या ठिकाणी आपण आवरलं आणि ते कुपथ्य टाळलं आणि जर योग्य पथ्यपाणी केलं तर आजार बरा होतो. पण त्यावेळेला त्याचा त्रास होत असतो. तो त्रास थोड्या वेळापुरता मनुष्यानं सहन केला पाहिजे. तुकाराम महाराज असं म्हणतात की क्षणभर आम्ही सोसिली वाईट. क्षणभर आम्ही वाईट सोसलं, पण त्याचं पुढं फार मोठं चांगलं फळ आलं. श्रोते हो, की तरुण मंडळींनी फार मनात घेण्यासारखी गोष्ट आहे. फार हे घेण्यासारखं, लक्षात घेण्यासारखं आहे. कारण का तर आता सध्या आपल्याला असं वाटतं की कशाला अभ्यास करायचा, काय अभ्यास करून आपल्याला होणार आहे, काय पुढे मिळणार आहे. अशा मनस्थितीमध्ये जर टंगळमंगळ करत राहिलो, आपण दुर्लक्ष करत राहिलो, तर ज्ञानही मिळत नाही, शिक्षणही मिळत नाही आणि पुढं मागं कुठंतरी मग कुणाच्या तरी मोलमजुरी करत आपल्याला जीवन काढावं लागतं. ही परिस्थिती अशी होते. पण अभ्यास करत असताना त्रास होतो त्यावेळेला, पण पुढं ज्यावेळेला 80-90 हजार रुपये पगार मिळतो त्यावेळेला त्या झालेल्या त्रासाचं सार्थक झालं असं वाटतं आपल्याला.
तेव्हा पुढचा चांगला जर परिणाम होत असेल तर सध्या थोडंसं वाईट सोसलं पाहिजे, हे समर्थांनी आपल्याला या बोधामधून सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात की मला वीट मानू नको बोलण्याचा, नको रे कंटाळ करू याचा. तुला जरी नको वाटत असलं तरी परत परत तेच मी सांगतो आणि ते माझं कर्तव्य आहे, सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळं त्याचं वीट मानू नकोस, ते मनावर घे. कारण जर नाही मनावर घेतलंस तर परिणाम काय होईल? पुढे मागुता राम जोडेल कैसा. मग तुला मग रामाची प्राप्ती होईल कशी सांग बरं. आम्ही ज्याप्रमाणे सांगतो ते जर नाही केलं, तसा जर नाही वागलास तर तुला रामाची प्राप्ती होईल कशी, याचा विचार तू कर. तेव्हा श्रोत्यांनी समर्थांना प्रश्न केला की महाराज, तुम्ही हे सगळं सांगता बरोबर आहे, पण आम्हाला रामाची गरज काय आहे हो? आमचं सध्या सगळं व्यवस्थित चाललेलं आहे ना, पुरेसा संसाराला तेवढा पैसा जेवढा पाहिजे तेवढा मिळतोय, सगळं ठाकठीक आहे, राहायला घर उत्तम आहे, बसायला गाडी आहे, आमचे पाहुणेपै नातेवाईक भरपूर आहेत, मुलं आज्ञाधारक आहेत, सगळं यथास्थित आनंदानं सुखानं चाललेलं आहे आमचं. मग अशा संसारामध्ये आम्हाला रामाची गरज काय? राम कशाकरता आम्हाला हवा आहे? गरजच नाही ना आम्हाला रामाची. असा श्रोत्यांच्या मनातला प्रश्न समर्थाने ओळखला आणि समर्थ म्हणतात की बाबांनो, किती अविचारी आहात तुम्ही. हा संसार हा तुम्हाला काय आहे समजलाय का? हा संसार कधी स्थिर असतो का? अस्थिरपणा हेच संसाराचं मूळ लक्षण आहे. जो आहे त्या स्थितीमध्ये सतत राहत नाही, सतत पुढे 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 सरकत राहतो, संसरती असं त्याला म्हटलेलं आहे. पुढे पुढे तो सरकत राहतो, आहे तसा तिथं स्थिर राहत नाही, त्याला संसार म्हणतात. याचा अर्थ असा, जर आज जर आपली श्रीमंती असेल, आज आपण जर संपन्नतेकडे वाटचाल करणारे असो, संपन्न असो, तर तीच परिस्थिती जीवनामध्ये कायमची मनुष्याच्या राहते असं नसतं. आपल्या डोळ्या देखत आपण कितीतरी उदाहरणं पाहिलेली आहेत की गडगंज श्रीमंत असणारे कालांतरानं दरिद्री होतात. भाकरीलाही महाग असणारी माणसं आज त्या ठिकाणी अतिशय श्रीमंत झालेली आहेत. हे संसाराचं लक्षण आहे. हे मनुष्यानं लक्षात ठेवलं पाहिजे की संसार हा ऊन सावलीचा खेळ आहे. कधीतरी आपल्या डोक्यावर ऊन असेल, कधीतरी सावली असेल, कधी पावसात भिजत असो तर कधी निवाऱ्याला बसलेला असो. असा ह्या सतत असणाऱ्या संसाराचं परिवर्तन होत राहतं आणि मनुष्यानं हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरणी राहू. हे जे महाराज म्हणतात की आत्ता मी सुस्थितीमध्ये आहे, आत्ता मला सगळं अनुकूल आहे, या विचारामध्ये या भ्रमामध्ये जर मी राहिलो तर समर्थ म्हणतात सुखाची घडी लोटता सुख आहे, की बाबा रे, हा सुखाचा क्षण तुझ्या आयुष्यामध्ये आत्ता आहे, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे, सुख कायम असावं असं आम्हाला वाटतं. परंतु ते सुख कायमचं राहील का? तो क्षण निघून गेल्यानंतर पुढचा येणारा जो क्षण आहे तो सुखाचाच असेल ह्याची तुला खात्री आहे का? तू खात्री देऊ शकतोस का? आणि तसं जर असेल तर मग रामाची काय आवश्यकता नाही जीवनामध्ये. कारण राम कशासाठी मिळवायचा? तर सुख मिळावं म्हणून रामाची जोड करून घ्यायची आहे. मग आपलं जीवन जर कायमच सुखी असेल संसारामध्ये राहून, तर मग रामाच्या प्राप्तीची काही गरज उरणार नाही. परंतु हे माणसा, असं शक्य होत नाही बाबा. कोणाच्याही बाबतीत हे शक्य नाही आहे. म्हणून सुखाची घडी लोटता सुख आहे. महाराज म्हणतात असं कधी होत नाही. मग काय होतं? पुढे सर्व जाईल काही न राहे. सगळं जातं बाबा, सगळं जातं. काही स्थिर राहणार नाही आहे. माणसाचं तारुण्य स्थिर राहणार नाही, माणसाचं रूपही स्थिर राहणार नाही, माणसाची सांपत्तिक परिस्थिती स्थिर राहणारी नाही, माणसाचं शरीर आहे असं राहणार नाही. हे सगळं म्हणजे सगळं जाणारच आहे. कोणतीही गोष्ट स्थिर राहणारी नाही. त्यामुळं त्या कोणत्याच गोष्टीचा भरवसा आपण धरू नये किंवा त्याच्या अहंकारामध्ये राहू नये. मी बलवान आहे, मी कायमचा असाच बलवान नाही ना असं बलवानाने कधी म्हणू नये. माझं स्वरूप अतिशय सुंदर आहे, माझ्या रूपाकडे सगळे आकर्षित होतात म्हणून रूपाचाही अभिमान कधी मनामध्ये धरून राहू नये. मी श्रीमंत आहे, मला कोणाची गरज लागणार नाही अशा श्रीमंतीचाही अहंकार मनामध्ये असू नये. कारण हे स्थिर यातलं काहीच नाही आहे.
आणि म्हणून पुढे सर्व जाईल काही न राहे याचा विचार मनुष्यानं जरूर केला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपल्याजवळ काहीच राहणार नाही, काहीच म्हणजे काहीच आपल्याजवळ राहणार नाही, त्यावेळेला मात्र आपलं जीवन अतिशय दुःखी होतं. त्यावेळेला ते दुःख आपल्याला सहन होईनासं होतं. मग त्यावेळेला आपल्याजवळ कोणीच असू शकत नाही. जोपर्यंत आपल्याजवळ संपन्नता आहे, आपण सर्व बाजूने अनुकूल इतरांच्यासाठी असतो, तोपर्यंत आपल्यासोबत माणसांचा गराडा असतो. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, असं महाराज म्हणतात. सगळे त्याला आदर देतात, सगळे त्याचा आदर करतात, सन्मान करतात. सगळी गोष्ट ही कुठंपर्यंत आहे? आपली संपन्नता आहे तोपर्यंत. एखादा कलाकार असू द्या, त्या कलाकाराचं सुद्धा समाजामध्ये स्थान कुठंपर्यंत आहे? त्याच्या अंगामध्ये जी कला आहे, ती कला जोपर्यंत तो समाजासमोर सादर करत असतो, तोपर्यंत त्याला समाजामध्ये किंमत आहे. मंडळी, यासाठी एक प्रसिद्ध उदाहरण आपल्याला आठवतं. ते असं की जे बालगंधर्व फार प्रसिद्ध होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, की नाटकांच्यामध्ये, संगीत नाटकामध्ये स्त्री पात्र करणारे अतिशय सुंदर कंठ भगवंतांनी त्यांना दिलेला होता. अतिशय सुंदर रूप त्यांना दिलेलं होतं की स्त्रीच्या भूमिकेत बालगंधर्व ज्या वेळेला असायचे, त्यावेळेला लोकांना ते ओळखायचे नाहीत की हे स्त्री आहेत का पुरुष आहेत. इतके त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे ते स्त्रीच्या वेशामध्ये दिसायचे. आणि त्यांचा संपन्न काळ ज्या वेळेला होता, त्यावेळेला श्रीमंती राजापेक्षा थाट त्यांचा जास्त असायचा. चांदीच्या ताटवाटीमध्ये जेवायचे, पंचपक्वान्न रोज खायचे, सुगंधी महागडी अत्तर वापरायचे, भरजरीशी अशा प्रकारची महाग असणारी वस्त्र वापरायचे. सुंदर रुबाब होता त्यांचा. कुठंपर्यंत? ते कला पेश करू शकत होते तिथंपर्यंत. आणि त्यांचा एकदा उतरता काळ लागला. नंतर परिस्थिती अशी झाली की ते सर्व गोष्टीला महाग होऊन बसले. नंतर संपन्नतेचा काळ संपला, विपन्नता आली, अतिशय दारिद्र्य त्यांना आलं आणि फार शेवटी त्यांना त्रास झाला. याचं कारणच असं आहे की यातलं काहीही राहणार नाही. म्हणून पुढे सर्व जाईल काही न राहे याचा विचार मनुष्यानं सर्व संपन्नतेकडे आपण ज्यावेळेला असतो त्याच वेळेला केला पाहिजे. आणि त्याच वेळेला सर्व सुख भोगत असताना सुद्धा रामाचं चिंतन त्या सुखामध्ये सुद्धा आपण करत राहिलं पाहिजे. दुःखामध्ये सगळेच चिंतन करतात, पण सुखामध्ये रामाचं चिंतन करणारा विरळा, दुर्लभ असतो. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही आत्ता सध्या रामाचं चिंतन करायला लागा. तुम्ही सगळ्या बाजूनी संपन्न असाल तरी पुढं तुम्हाला त्या रामाची गरज लागणार आहे. आणि तो राम आत्ताच जोडून ठेवा, पुन्हा त्याला तुम्हाला प्राप्त करायची संधी उरणार नाही. एवढ्याकरता समर्थ आपल्याला म्हणतात की बाबा रे, पुढे मागोता राम जोडेल कैसा. म्हणून आत्ता त्या रामाची प्राप्ती करून घ्या, आत्ताच त्याच्या स्मरणाला लागा. अशा प्रकारचा बोध समर्थाने या श्लोकामधून आपल्याला केला. तो बोध आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि आत्ताच या क्षणापासून भगवत चिंतनाला लागून आपल्या जीवनाची कृतार्थता मनुष्यानं करून घेतली पाहिजे. ती कृतार्थता आम्ही मंडळी करून घेऊया आणि आपलं जीवन धन्य करूया. मंडळी, आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते कमेंट करून जरूर कळवा. चॅनलला लाईक करा, आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर जे भाविक असतील त्यांच्यापर्यंत या चॅनलचा प्रचार करा, त्यांना माहिती द्या आणि इतरांनाही चॅनल ऐकायला आपण प्रवृत्त करा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.